नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक योजना राबवण्यात येत आहे। तर आता नवीन ज्या योजना आहेत त्यापैकी 7 योजना उद्यापासून सुरू होणार आहे। मग त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बातमी दिली आहे। योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्यांनी कशा प्रकारे या योजनांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे आणि त्या कोणकोणत्या योजना आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, अर्थसंकल्पात समाविष्ट आणि महत्त्वाकांक्षी म्हणून जाहीर केलेल्या 7 योजनांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रत्येक योजनेसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करा। या योजनेचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येईल। त्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शासकीय तसेच विविध प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे आदी विभागांनी तातडीने अशा पात्र उमेदवारांची नोंदणी करून त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार या योजनेत सामावून घ्यावे, जेणेकरून मोठ्या संख्येने उमेदवारांना या योजनेतील विद्यावेतन देणे शक्य होईल, असे विशेष निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले। मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पोर्टलचे अनावरण झाले। मग मित्रांनो, या ठिकाणी आता माझा लाडका भाऊ या योजनेचे rozgarmahaswayam.gov.in या पोर्टलवर उमेदवारांना आणि उद्योग व्यवसायांना आस्थापनांना नोंदणी करता येणार आहे। मग बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणि मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला। या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले। मग मुख्यमंत्री श्री शिंदे निर्देश देताना म्हणाले की या प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात येत आहे। मग जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्तांनी या योजनांच्या प्रगतीचा, त्यातील नोंदणींचा दर आठवड्याला आढावा घ्यावा। जिल्ह्यांनी उद्दिष्ट निश्चित करावी। योजना राबवणाऱ्या संबंधित विभागांनीही पुढाकाराने कार्यवाही करावी। लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्यात ऑनलाईन पद्धतीने 59 लाख तर ऑफलाईन पद्धतीने 15 लाख अर्ज दाखल झालेले आहेत। मग एकाच दिवसात विक्रमी 7.5 लाख अर्ज आल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी दिली। ही योजना गरीब महिलांसाठी मोठा दिलासा देणारी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नोंदणी करताना कुठेही महिला भगिनींची अडवणूक होता कामा नये, याकडे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष ठेवावे। नोंदणी करतानाच्या अडचणी दूर कराव्यात, तसेच आलेल्या अर्जांच्या पात्रता निश्चित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी। या योजनेची माहिती ग्रामपंचायत तसेच शहरातील वार्डापर्यंत पोहोचली आहे। महिला भगिनींचा प्रतिसादही मोठा आहे। त्यांची नोंदणी करण्यासाठी आवश्यकता भासल्यास केंद्राची संख्या वाढवण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। याशिवाय थेट लाभ बँकेत जमा होणार असल्याने महिलांचे आधार आणि बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक भरली जाईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही केल्या आहेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतही उद्योग विभागासह प्रदूषण नियंत्रण मंडळ, MIDC सारख्या महामंडळासह सेवा क्षेत्रातील बँका, संस्था, सहकारी संस्था, कारखाने, दूध संस्था अशा सर्वांकडून मागणी नोंद होईल असे प्रयत्न व्हावेत। यातही प्रत्येक जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे उद्दिष्ट निश्चित करून येत्या काळात प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि विद्यावेतन मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले। मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनेला गती देण्यात येत असल्याची माहिती मंत्री श्री पाटील यांनी दिली। मुलींचे उच्च शिक्षण थांबू नये यासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे या योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही। संबंधित विभागांनी समन्वयाने या योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलती योजनेच्या त्वरेने कार्यवाही करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले।
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनांनाही महिलांसाठी महत्त्वाची आहे. या योजनेची अंमलबजावणी तातडीने व्हावी, त्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या विविध अतिशय महत्त्वपूर्ण अशा योजना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे, त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.